न्यूबॉर्नमध्ये या गोष्टी आढळल्यास काळजी करण्याचं कारण नाही आहे, कारण या गोष्टी पूर्णपणे नॉर्मल आहेत. पहिलं म्हणजे जन्म झाल्यानंतर पहिल्या 5 दिवसामध्ये बाळाचं 10% वजन कमी होतं, पण ते पुन्हा ना 8 ते 10 दिवसांनी वाढायला सुरुवात होते. आणि जर का प्रीमॅच्युअर बेबी असेल ना, त्याचं 15% वजन कमी होऊ शकतं, पण ते सुद्धा 10-12 दिवसांनी परत पुन्हा वजन वाढायला सुरुवात होते. सेकंड म्हणजे दूध पिल्यानंतर उचकी लागते, कारण ना कधी-कधी भूक लागल्यानंतर बाळांना खूप घाईघाईने दूध पितं आणि त्यामध्ये हवासुद्धा जाते त्याच्या पोटामध्ये आणि त्यामुळे त्याला ना उचकी लागते. आणि थर्ड म्हणजे बाळाच्या चेहऱ्यावरती किंवा नाकावरती ना दाणे असणे, म्हणजे छोटे छोटे असे घामोळ्यासारखे फोड असणे, पण ते पूर्णपणे नॉर्मल आहे. हळूहळू ते निघून जातात आणि नाकावरचे पांढरे जे दाणे असतात ते सुद्धा लवकरात लवकर निघून जातात. फोर्थ म्हणजे दूध पिल्यानंतर ना बाळ थोडंफार उलटी करतं, म्हणजे उलटी म्हणजे पूर्ण दूध नाही, दहीसारखं जर उलटी करत असेल ना आणि 5 ते 10 ml पर्यंत असेल तर ते सुद्धा खूप नॉर्मल आहे. आणि फिफ्थ म्हणजे बाळाच्या जन्मानंतर आपल्याला बाळाचे थोडेसे पाय ना वाकडे वाटतात, पण ते बाळाची जी पोझिशन असते आईच्या पोटामध्ये त्यामुळे असतं. पण ते 1-2 महिन्याने हळूहळू ना आपल्या नॉर्मल पोझिशनला येतात. तर या गोष्टी जर बाळामध्ये आढळत असतील ना न्यूबॉर्नमध्ये, तर हे पूर्णपणे नॉर्मल आहे. या गोष्टी ज्या सांगितल्या आहेत त्या न्यूबॉर्नमध्ये आढळत असतील ना, हे पूर्णपणे नॉर्मल आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि फॉलो करा. पुन्हा भेटू. बाय.